आजचा अभंग आहे. कलियुगी कवित्व करीती पाषांड, कुशळ हे भांड बहु झाले. द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडी, मुखे बडबडी कोरडेची. दंभ करी सोंग मानावया जग, मुखे बोले त्याग मनी नाही. वेदाज्ञे करोनी न करीती स्वहित, नवती अलिप्त देहाहुनी. तुका म्हणे दंड साहिल यमाचे, न करी जो वाचे बोले तैसे. याचा अर्थ आहे, कलियुगामध्ये कविता करणारे पाखंडी, भांडखोर, हुशार कवी पुष्कळ झाले आहेत. असे लोक चित्तामध्ये द्रव्य, पत्नी, पुत्र, घरदार, मान सन्मान याची आसक्ती धरतात आणि मुखाने केवळ वैराग्याच्या कोरड्या गप्पा करतात. लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा यासाठी साधुत्वाचे दांभिक सोंग हे पाखंडी लोक घेतात. मुखाने वैराग्याच्या आणि त्यागाच्या गोष्टी बोलतात, परंतु मनामध्ये त्याचा लवलेशही नसतो. वेदाने ज्या आज्ञा दिल्या आहेत तसेच आपले स्वहित ज्यामध्ये आहे त्या गोष्टी पाखंडी लोक करत नाहीत आणि देहात्मबुद्धीपासून अलिप्त तर होतच नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, वाचेने जे बोलाल तसे जर केले नाही तर तो पुढे यमाचे दंड सहन करेल. कलियुगामध्ये भोंदू, गुरु, स्वामी, पंडित आणि पुरोहितांची जे पेव फुटलेले आहे याचे वर्णन श्रीमद भागवतमध्ये 5000 वर्षापूर्वीच करण्यात आले आहे. शूद्रहा प्रतिगृहेष्यन्ति तपोवेशोपजीवनः, धर्मवक्षन्त धर्मज्ञा अधिरुध्योत्तमासनम. अर्थात असंस्कृतिक प्रवृत्तीचे लोक ईश्वरांच्या वतीने दान स्वीकारून उदरनिर्वाह करता तप करण्याचे नाटक करतील आणि साधूंचा वेश धारण करतील. धर्माचा गंधही नसणारे लोक उच्च आसनावर बसून धार्मिक प्रवचने करू लागतील. यासाठी प्रामाणिक हरिभक्तांनी अशा भोंदू, स्वार्थी, इंद्रियतृप्तीमध्ये लीन असलेल्या तथाकथित धार्मिक व्यक्तीचा संग टाळला पाहिजे. जय हरी विठ्ठल.